हिवाळ्यात डिंकाचे, मेथीचे आणि उडदाचे लाडू तर तुम्ही नक्कीच करत असाल. पण तुम्ही कधी उडदाची वडी केली आहे का? नसेल केली तर चला, आज करूया अतिशय हेल्दी उडदाची वडी. या वडीमध्ये आपण असे काही इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत, ज्याने केस गळणे कमी होते आणि केस छान दाट लांब होतात. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यासाठी सर्वात आधी लागणारी उडदाची डाळ. ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची, वाळवून घ्यायची आणि फक्त 10 मिनिट भाजून घ्यायची. ही डाळ छान भाजून झाली, थंड करून घ्यायची आणि गिरणीमधून दळून आणायची. हे सर्व तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही मार्केटमधून सुद्धा उडदाचं पीठ आणू शकता. पण घरी फ्रेश केलेलं उडदाचं पीठ अतिशय उत्तम राहते. आता वड्या करायसाठी तुपामध्ये थोडासा डिंक भाजून घेत आहे. मी इथे एक छोटी वाटी डिंक घेतला आहे, म्हणजेच अर्धा कप. तुम्हाला हवा असेल तेवढा तुम्ही डिंक वापरू शकता. आता त्याच कढईत मी तूप न घालता पंपकिन सीड म्हणजेच भोपळ्याच्या बिया हलक्या भाजून घेत आहे. त्याचबरोबर मी यात घालत आहे वॉटरमेलन सीड म्हणजेच मगज बी, हे सुद्धा थोडं भाजून घेत आहे. आता मी यात घालत आहे बदामचे तुकडे. तुम्ही यात तुम्हाला आवडणारे कोणतेही ड्रायफ्रूट्स घालू शकता. आता मी यात घातलेलं आहे जवस. जवस, पंपकिन सीड, मगज हे सर्व तुमच्या केसाच्या आरोग्यासाठी बेस्ट फूड आहे. म्हणून जर तुम्हाला केसांचे प्रॉब्लेम असतील तर ही हेल्दी वडी तुम्ही नक्की करायला हवी. आता शेवटी मी यात तीळ घालून पुन्हा हे सर्व छान भाजून घेत आहे. हे बघा, हे मिश्रण तयार आहे. आता वळूया पुढच्या स्टेपकडे. हे मी आता एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. ज्या कढईमध्ये आपण हे मिश्रण भाजून घेतलं होतं त्याच कढईत थोडंसं तूप घालून गिरणीतून दळून आणलेलं उडदाचं पीठ मी भाजून घेत आहे. तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर असेच आणखीन हेल्दी आणि टेस्टी रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उडदाची डाळ आपल्याला ही सहसा आवडत नाही, पण उडीद हा प्रकार आपल्या शरीरासाठी अतिशय हेल्दी आहे. म्हणून या हेल्दी उडदाला आणखीन टेस्टी बनवण्यासाठी मी तुम्हाला इथे उडदाची वडी दाखवत आहे. एकीकडे आपण उडदाचं पीठ भाजून घेत आहे, तर दुसरीकडे इथे वडीसाठी लागणारा पाक तयार करायला घेऊया. इथे पाक तयार करायला 1 वाटी साखर आणि अर्धी वाटी मी पाणी घेतलं आहे. आपल्याला इथे वडीसाठी 2 तरी पाक करायचा आहे. त्यासाठी आपण जेवढी साखर घेतली त्याचं अर्ध पाणी घ्यायचं आहे. उडदाचं पीठ छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी इथे भाजून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता पीठ किती छान भाजलं गेलं आहे. आता मी इथे घालत आहे आधी भाजलेला डिंक, मगज बी, जवस याचे मिश्रण. हवं असेल तर तुम्ही यात खोबरे किस आणि तुमच्या आवडीनुसार इतर ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता. हे सर्व छान एकत्र झालं की यात आता तयार झालेला 2 तरी पाक घालायचा आहे. पाक तयार करताना मी यामध्ये वेलची घातली होती. गरम गरम पाक घातल्यानंतर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं. इथे गॅस बंद करायचा आहे, कारण पाक जर जास्त शिजला गेलं तर ते मिश्रण कडक होणार आणि आपल्या वड्या पडणार नाही. इतरही लाडूची रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते तुम्ही जाऊन नक्की बघा. हे मिश्रण असं थोडं घट्टसर व्हायला लागलं की एका ताटात तेल किंवा तूप लावून त्यावर हे मिश्रण काढून घेऊया. तुम्ही बटर पेपरचा वापरसुद्धा करू शकता, पण ह्या वड्या ताटाला अजिबात चिटकत नाही आणि सहज निघून येतात. म्हणून मला बटर पेपरचा इथे गरज वाटलेली नाही आहे. माझ्या मुलांना क्रंची क्रंची वड्या आवडतात, म्हणून मी यावरून थोडा तळलेला डिंक घालत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्स किंवा खोबरंसुद्धा घालू शकता. आता हे मिश्रण थोडंसं थंड झालं आहे. मी वड्यांना आकार देत आहे, कारण मिश्रण पूर्णपणे थंड झालं की वड्या पडता येणार नाही. 10-15 मिनिटांमध्येच हे मिश्रण थंड होऊन वड्या छान तयार होतात. वड्या थंड झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता सर्व वड्या किती सहज वेगळ्या होत आहेत आणि एकसुद्धा वडी ताटाला चिकटलेली नाही आहे. याचाच अर्थ आपल्या वड्या अगदी परफेक्ट झालेल्या आहेत. हे बघा, 1 वाटी म्हणजे जवळपास 250 ग्रॅम उडदाच्या पिठामध्ये आपल्या 1 किलो वड्या तयार होतात. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि बघत राहा गौरीज किचन.